नमस्कार, विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। देशभरामध्ये हिंदूंच्या श्रद्धास्थानावरील अतिक्रमणाच्या खुण्या पुसण्याची मोहीम सुरू असताना कल्याणच्या दिवाणी न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिलाय। हा निकाल आहे दुर्गाडी किल्ल्यावरच्या मुसलमानी दाव्याचा। त्यानिमित्ताने एकीकडे दुर्गाडीची दुर्गा माता मुक्त झाली, तर हाजी मलंगचं श्रीमलंग कधी होणार असा सवाल हिंदू समाजातून उपस्थित होतोय। कल्याणच्या दिवाणी न्यायालयाने दुर्गाडी किल्ल्याबाबतचा 1976 पासून सुरू असलेला खटला एका झटक्यात निकाली काढला। त्यात स्पष्टपणे सांगितलं गेलं की दुर्गाडीवर दुर्गा मातेचं मंदिर आहे। तपशील अधिक आपण पाहणार आहोत। गेली 50 वर्ष दुर्गाडी किल्ल्याचा जो दावा काही धर्मीयांनी त्या ठिकाणी आमच्या विरोधात टाकला होता, हा किल्ला खरं तर शासनाचा माध्यमातून या ठिकाणी सर्व कार्यक्रम आणि त्याची नेमणुका होत असतात। छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि याच्यावर कुठलाही दावा हा चुकीच्या पद्धतीने टाकला गेला होता। तो आज कोर्टाने खऱ्या अर्थाने हिंदू धर्माला एक न्याय दिलेला आहे, सत्याला न्याय दिलेला आहे आणि हा हिंदुत्वाचा विजय असंच मी म्हणेन। त्याचं मध्यंतरी काही भिंती वगैरे कोसळून म्हणजे जे मूळ हे होतं स्वरूप ते नष्ट होण्याच्या मार्गावर होतं। त्यामुळे 94 साली शासनाने अर्ज केला होता की याची दुरुस्ती करण्याची परवानगी द्यावी। त्या अनुषंगाने कोर्टाने सुद्धा परमिशन दिली होती आणि त्या अनुषंगाने दुरुस्ती केलेली होती। आताही त्याचा किल्ल्याचा काही भाग कोसळण्याची शक्यता आहे आणि परत जे मूळ वास्तू आहे, जी जुनी पुरातन शिवकालीन काळापासून जी वास्तू आहे तिचं अस्तित्वच नष्ट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ते वास्तूचं जे अस्तित्व आहे ते परत पूर्ववत करणं आणि ती वास्तू पुरातत्व वास्तू म्हणून जपणं हा शासनाचा मूळ उद्देश आहे। त्याच्यामध्ये दरम्यान निकालाच्या नंतर परिसरामध्ये बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे, कारण आता तिथे प्रतिक्रियेची शक्यता आहे हे प्रशासनाला लक्षात आलंय। काल झालेल्या कल्याण सत्र न्यायालयाने जो ऐतिहासिक निर्णय दिला होता की दुर्गाडी किल्ल्यावरील जे मंदिर आहे ते मंदिर हिंदूंचं आहे आणि यावर कोणत्याही प्रकारचा मुस्लिम बांधवांनी जो दावा केला होता की मस्जिदीचा तो तसं नाही आहे, तर तो त्यांची याचिका आहे ती फेटाळली आहे। 50 वर्षापूर्वी ही याचिका टाकण्यात आली होती मुस्लिम बांधवांतर्फे, परंतु ही याचिका काल कल्याण कोर्टाने फेटाळली आहे। कल्याणमधील मलंगगड जो आहे त्या मलंगगडच्या पट्ट्यामध्ये ज्या पद्धतीने मलंगगड जो आहे त्या मलंगगडला मुस्लिम बांधव हाजी मलंग म्हणतात, तिथे सुद्धा हिंदू बांधवांची एक वेगळी लढाई सुरू आहे। तोही निर्णय कोर्टात याचिका त्याची टाकलेली आहे। न्यायालयीन प्रविष्ट ते प्रकरण आहे, तिथेही सुद्धा हिंदू बांधवांनी हे श्री मलंग म्हणजे नवनाथाची तिथे समाधी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। त्यासाठी सुद्धा हिंदू बांधवांचा दावा आहे। आज तशी मागणी होऊ लागली आहे की जसं दुर्गाडी किल्ल्यातून आज ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे कोर्टाने, तशाच प्रकारे याचिका जी टाकलेली आहे त्याचाही निर्णय लवकरात लवकर व्हावा याकरता हिंदू बांधव प्रयत्न करत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक मोरेसह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण। दरम्यान न्यायालयाच्या निकालाला आव्हान देण्याचा प्रयत्न मजलिस-ए मुशैरा ट्रस्टकडून करण्यात आला। मजलिस-ए मुशैरा ट्रस्टला कोणत्याही प्रकारे दुर्गाडीवर मंदिर आहे हा निकाल लागू होऊ द्यायचा नाहीये, मात्र त्यांची ही याचिका फेटाळण्यात आली आहे। बघा, आज हा जो निकाल आलाय 10 डिसेंबर तारखेत, हा आमचे पूर्व जे मुशावीर होते त्या लोकांनी हा दावा दाखल केला 1976 साली आणि
कोर्टाने हा दावा जो आहे टाइम बार्ड म्हणून रिजेक्ट केला आहे. कारण हा दावा 3 वर्षाच्या आत दाखल केला पाहिजे असा कोर्टाचं म्हणणं आला आणि दावा दाखल केला गेला 9 वर्षानंतर. म्हणून तो टाइम बार्ड म्हणून हा दावा रिजेक्ट केला आहे. मुद्दे आम्ही मांडले होते की सर्वे नंबर 338 हा ईदगाह, मशीद आणि कब्रस्तान हे 3 वस्तू त्या सर्वे नंबर मध्ये होती, आज पण आहेत. आणि त्याचा मालकी हक्क कधीतरी आमच्या पूर्वजांच्या नावे होता. नंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी काय करून, आम्हाला त्याची काय माहिती नाही, कसा करून तो गव्हर्नमेंटच्या नावे गेलाय. तो परत आमच्या नावे यावा म्हणून आमचा मालकी हक्क म्हणून आम्ही तो दावा केलेला आहे. या पार्श्वभूमीवर आता वाद जन्माला आलाय हाजी मलंगचा. हाजी मलंगचा वाद तसा जुना आहे आणि आता तो श्रीमलंग कधी होणार या अनुषंगानं उपस्थित झालाय. शिवसेना ठाण्याचे प्रमुख असलेले दिवंगत आनंद दिघे यांनी हाजी मलंग नव्हे श्रीमलंग म्हणा अशी हाक दिली होती आणि त्यांनी मलंगगडाच्या आंदोलनाला धार दिली. त्या आंदोलनाच्या सुफळ संपूर्णतेची अपेक्षा आता केली जाते. मागील अनेक वर्षांपासून चर्चेत असणारा दुर्गाडी किल्ल्याचा निकाल सत्र न्यायालयाने दिलेला आहे. दुर्गाडी किल्ल्यावरती दुर्गा मातेचंच मंदिर असल्याचं हिंदू पक्षकारांच्या बाजूने सत्र न्यायालयाने सांगितलेलं आहे. मात्र मलंग हाजी मलंगचं श्रीमलंग केव्हा होणार असा देखील सवाल आता उपस्थित होतोय. माझ्यासोबत 1990 पासून आनंद दिघेंसोबत सक्रिय असणारे, आंदोलनामध्ये सक्रिय असणारे हेमंतजी पवार आहेत आणि सुधीरजी कोकाटे आहेत. सर, कशा प्रकारे हा लढा उभारला गेला? दुर्गाडी किल्ल्याचा निकाल आलेला आहे, मात्र हाजी मलंगचं श्रीमलंग केव्हा होईल? सिंदूर लेपन होतं, तिथे आरती होते. आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तिथे दिघे साहेब पण आरती करायचे आणि आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पण तिथे जाऊन आरती करायचे. आणि त्या आरती म्हणजे मुख्यमंत्री मनोहर जोशी सुद्धा होते, त्यांनी सुद्धा तिथे आरती केलेली आहे. अशा स्थळावरती मुसलमानांचं कसं काय तिथे आक्रमण होऊ शकतं किंवा तिथल्या मुस्लिम समाज कसा हक्क सांगू शकतो? हे तर हिंदूंचं आहे आणि हिंदूंचंच राहणार. आणि तो कोर्टाने निकाल देण्यापेक्षा जनतेने निकाल दिलेला आहे तिथे. कारण महापौर्णिमेला असंख्य हिंदू समाज, असंख्य हिंदू बांधव मलंगगडावर जात असतात आणि तिथे आरती करत असतात. आणि या सर्व गोष्टीचा जर उपभोग केला तर मुस्लिम समाजाने जो दावा दाखल केलेला आहे तो एकदम चुकीचा आहे. हिंदूंच्या हातात द्यावं, हिंदूंची ट्रस्टवरती नेमणूक करावी, सर्व हिंदूंचा जी काय कार्यपद्धती आहे, दर्शन करण्याची कार्यपद्धतीची आहे, पूजा करण्याची कार्यपद्धती आहे, ती त्यांना देण्यात यावी. कशा प्रकारे हा लढा उभारला गेला? कारण 1976 पासूनचा लढा आहे. कुणी लढा उभारला? 1990 ला दिघेंनी याच्यामध्ये सक्रियता नोंदवली. कशा प्रकारे हा लढा उभा राहिला? पुण्याचे गोखले म्हणून त्यांनी हा लढा उभारला. मग त्यांचे देशमुख, आपले दिनेश देशमुख आहेत, त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले. मग दिनेश देशमुखने दिघे साहेबांकडे आणले त्यांना. त्या दिनेश देशमुख मग साहेबांनी हा लढा ठाण्यातून चालू केला टेमी नाक्यावर. मग पहिल्या जत्रा त्यांची असते, पौर्णिमा, माघ पौर्णिमेला जत्रा असते, त्या टायमाला मग आपले लोक इकडून बॅनर लावायला लागले, कपड्याचे, कागदाचे, चिटकवायचे, चलो मलंगगड. असे ट्रक प्रत्येक गल्लीतनं, प्रत्येक नाक्यानं ट्रक निघायला लागले. असे ट्रक निघता अशी गर्दी भरपूर व्हायची. ठाणे जिल्ह्यातले सगळे बहुतेक लोक, ठाणे, पालघर, वाडा, मोखाडा, कल्याण आणि त्याबरोबर सर्वांचे ट्रक. त्या टायमाला एकनाथ शिंदेचा पण ट्रक निघायचा. आनंद दिघे यांच्यावरती त्यावेळेस कारवाई करण्यात आली होती. काय नेमकी दिघे साहेबांच्या वरती त्यावेळेला मोठी कारवाई झाली होती. मिसामध्ये रासुका घाली त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं होतं. दिघे साहेब त्या आंदोलनामध्ये त्यावेळेला बाबरी मशीद पाडली गेली, त्या आंदोलनानंतर पण हे पाडणार अशी अफवा उतरली होती. आणि त्या वेळेला जवळजवळ 1 लाख लोक मलंगगडावरती जमा झाले होते, म्हणजे महिला असतील, तरुण असतील, सर्व शिवसैनिक. आणि त्यावेळेला दिघे साहेबांना अटक झाली. त्यावेळेला 2 ते 3 महिने दिघे साहेब जेलमध्ये बंद होते. दरम्यान या प्रकरणात मलंगगड आणि मुळातच श्रीमलंग की हाजी मलंग हा वादही लक्षात घेणं गरजेचं आहे.
मलंगगडावर मच्छिंद्रनाथांची समाधी असल्याचा दावा केला जातो। ऐतिहासिक पुराव्यानुसार नलराजाच्या अधिकारातला हा परिसर होता असंही नोंदवलं गेलंय। नलराजाच्या काळामध्ये म्हणजे आजपासून जवळपास 700 वर्षापूर्वी हाजी अब्द उल रहमान हे तिथं राहायला आला। हाजी अब्द उल रहमान हा इस्लामी धर्मप्रसारक होता। नलराजानं हाजीला वास्तव्याची परवानगी दिली आणि त्यानं आपला पसारा तिथं वाढवला। हाजीनं गडावरून इस्लामच्या धर्मप्रसाराचं काम चालवलं। कालांतरानं गडाला हाजी मलंग दर्गा असं संबोधलं गेलं, कारण तिथे हाजी मलंग आणि त्याच्या पत्नीच्या समाध्या आहेत। दरम्यान हा सगळा वाद येत्या काळात महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिक वाढेल अशी अपेक्षा आहे। तूर्तास विशेषतः या कार्यक्रमात इतकंच। आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र।